नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा म्हणजे आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा. त्यातही राज्यशास्त्रासारखा विषय जो केवळ पाठांतराचा नसून संकल्पना समजून घेण्याचा आणि त्या प्रभावीपणे मांडण्याचा विषय आहे. अनेकदा आपल्याला उत्तर ठाऊक असतात, परंतु ती उत्तरपत्रिकेत नेमकी कशी मांडावीत, प्रश्नांची सुरुवात कशी करावी, वेळेचे नियोजन कसे असावे आणि मुख्य म्हणजे परीक्षकांवर प्रभाव पाडणारी आदर्श उत्तरपत्रिका नेमकी कशी दिसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उत्तरपत्रिकेचे सादरीकरण कसे असावे, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्याची योग्य पद्धत, दीर्घोत्तरी प्रश्नांची मांडणी कशी करावी. जर तुम्हाला राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, कारण अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित भरपूर सारे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. प्लेलिस्टमध्ये आपण जाऊन संबंधित विषयाचे व्हिडिओज बघू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण राज्यशास्त्र या विषयाची आदर्श नमुना प्रश्नपत्रिका आदर्श उत्तरांसहित बघणार आहोत. राज्यशास्त्र या विषयाचा जो क्वेश्चन पेपर आहे तो एकूण 80 गुणांसाठी असतो आणि वेळ त्यासाठी असतो 3 तास. यामधील प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये 1990 मध्ये ने कुवेतवर आक्रमण केले. यासाठी जे पर्याय दिलेले आहेत इराण, इराक, अमेरिका, रशिया. तर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते या प्रकारे लिहायचे आहे. संपूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे म्हणजे जो पर्याय योग्य आहे तो तिथं आपल्याला लिहायचा आहे आणि त्याला अधोरेखित करायचे आहे, अर्थात त्याला अंडरलाईन करायचे आहे. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले. 2, आज चीनचे वर्णन हे बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. पर्याय आहेत भांडवलशाही, साम्यवादी, मिश्र कल्याणकारी. तर योग्य पर्याय आहे साम्यवादी आणि त्याचं उत्तर सुद्धा अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये आणि जी रिकामी जागा आहे त्याला अधोरेखित करायचं आहे. 3, विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य यासोबत निगडीत आहे. पंचायती राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र, राज्य. तर आपल्याला माहीतच आहे याचा योग्य पर्याय आहे राष्ट्रीय एकात्मता. यानंतर आहे 4, लोकपाल ही संकल्पना या देशातून घेण्यात आली. तर दिलेले पर्याय जे आहे त्यापैकी योग्य पर्याय आहे स्वीडन. नेक्स्ट आहे 5, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1972ला करार झाला. तर त्या कराराचं नाव आहे शिमला करार. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य आहे शिमला. यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी एक जोडी चुकीची असणार आहे, ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा एक जोडी दिलेली आहे सार्क 1985, ब्रिक्स 2009, G20 2016. तर यापैकी क जी आहे ती चुकीची जोडी आहे. G20 या ठिकाणी योग्य असणार आहे 1999. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. यानंतर आहे अमूल अमेरिका, टाटा जगवार युनायटेड किंगडम, ONGC विदेश लिमिटेड व्हिएतनाम. तर यामध्ये चुकीची जोडी आहे अमूल अमेरिका. तर अमूल जे आहे ते भारतातील कंपनी आहे म्हणून दुरुस्त जोडी लिहायची आहे अमूल भारत. 3, पर्यावरण आणि विकास आयोग, पर्यावरण संरक्षण, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना, राष्ट्रीय महिला आयोग, गरिबी व विकास. चुकीची जोडी आहे क राष्ट्रीय महिला आयोग, महिलांचे हक्क व कायदेशीर बाबींचे संरक्षण. अशा प्रकारे त्यात दुरुस्ती करायची आहे. यानंतर प्रश्न पहिला क, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय अथवा कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये 1, जागतिकीकरणाच्या युगात राजकीय क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या बदलांपैकी 1. या ठिकाणी 3 कारणं दिलेली आहेत, त्यापैकी योग्य कारण लिहायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला उत्तर जे आहे ते आपल्याला या प्रकारे लिहायचं आहे आणि जे पर्याय जो आहे तो अधोरेखित करायचा आहे. जागतिकीकरणाच्या युगात राजकीय क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या बदलांपैकी 1, बिगर राजकीय घटकांचे महत्त्व वाढले.
2. रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट 1992 द्वारा यावर लक्ष केंद्रित केले गेले. जे पर्याय त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आपल्याला अधोरेखित करून या प्रकारे लिहायचा आहे, पर्यावरण आणि विकासावर. 3. राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. कारण जे 3 कारण दिले त्यापैकी योग्य कारण शोधायचं आहे आणि या प्रकारे लिहायचं आहे. संस्कृती, वंश, धर्म, भाषा यातील साधम्यामुळे या समुदायात एकीची भावना असते. यानंतर 4. 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. कारण जे 3 पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य कारण लिहायचं आहे शोधून. दोन्ही देशांतील सीमावाद. यानंतर प्रश्न पहिला ड आहे. 4 गुणांसाठी दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रात प्राधान्य असलेली अर्थव्यवस्था, तर याला काय म्हणतात? मिश्र अर्थव्यवस्था. 2. जिथे लोकांना स्वतःच्या किमान मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते अशी व्यक्ती, कुटुंब अथवा समाजाची परिस्थिती, तर याला म्हणतात गरिबी. योग्य संकल्पना आहे गरिबी. 3. खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला प्राधान्य देणारा दृष्टिकोन, भांडवलशाही. समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे, तर याला म्हणतात सुशासन. यानंतर आहे प्रश्न पहिला ई. गटात न बसणारा शब्द ओळखावली. या 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये 1. भूप्रदेश, लोकसंख्या, संस्कृती, सार्वभौमत्व. अर्थात यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे संस्कृती. 3. अन्न, वस्त्र, निवारा, संगणक. आता बाकीचे जे आहेत त्या मूलभूत गरजा आहेत. संगणक ही मूलभूत गरज नाही म्हणून वेगळा शब्द आहे संगणक. 3. निरक्षरता, आर्थिक असमानता, बंधुता, शोषण. तर बाकीच्या समस्या आहेत आणि म्हणून यामध्ये वेगळा जो शब्द आहे तो आहे बंधुता. 4. माओवादी, मानवतावादी, दहशतवादी, नक्षलवादी. तर यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे मानवतावादी. यानंतर प्रश्न दुसरा अ आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. ब्रिक्स सदस्य देश. 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तर याप्रमाणे आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. जी डायग्राम जी दिलेली आहे ती अशी काढायची आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन. यानंतर प्रश्न दुसरा ब. पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. नकाशा या ठिकाणी दिलेला आहे युरोझोन राष्ट्रे. त्याखाली प्रश्न दिलेले आहेत 2. त्यापैकी पहिला प्रश्न आहे युरोपियन युनियनमध्ये असलेल्या युरोझोनच्या 2 सदस्य राष्ट्रांची नावे लिहा. आता या नकाशामध्ये जी नावं दिलेली आहेत त्यापैकी आपण घेतलेली आहेत फ्रान्स, जर्मनी युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य राष्ट्र आहेत. यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या 3 सदस्य राष्ट्रांची नावे लिहा. तर त्यामध्ये आहे पोलंड, रुमानिया, स्वीडन. तर या प्रश्नाची उत्तरं जी आहे ती तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न तिसरा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. कोणतेही 5 लिहायचे आहेत. 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. गॅट ही आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची संघटना होती. 2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. 3. 1965 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. 4. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. 5. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. 6. सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. 7. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर बघा या ठिकाणी 7 प्रश्न दिलेले आहेत आणि त्यापैकी कुठलेही 5 जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर या ठिकाणी 5चे आपण उत्तर बघणार आहोत. तर यामध्ये पहिला आहे गॅट ही आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची संघटना होती. वरील विधान चूक आहे. त्याची कारणं सुद्धा लिहायची आहेत. पहिलं कारण आहे गॅट ही आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करार आहे आणि 2. गॅट हे आंतरराष्ट्रीय संघटन नाही. 2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. वरील विधान बरोबर आहे. त्याचं कारण द्यायचं आहे महिलांच्या हक्कांचे आणि कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकी बरोबर एवढंच सांगून चालणार नाही, तर त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. 3.
1965 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. वरील विधान चूक आहे, कारण चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केले. 4. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. वरील विधान बरोबर आहे. भारताच्या संविधानात भारत धर्मनिरपेक्ष राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. 5. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. वरील विधान बरोबर आहे, कारण सन 2013च्या लोकपाल व लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्त हे शासकीय अधिकारी व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या विरोधातील तक्रारींची दखल घेतात. यानंतर प्रश्न 14 आहे. पुढील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. या ठिकाणी 5 आपल्याला दिलेली आहेत. यामध्ये पहिल्याचे आन्सर आपण बघणार आहोत, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर बघा, सहसंबंध स्पष्ट करत असताना प्रश्न जो आहे तो एक प्रश्न हा 3 गुणांसाठीचा आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 3 मुद्दे आपल्याला यायलाच पाहिजे. यामधील सहसंबंध आपण बघणार आहोत, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. 1. बहुध्रुवीयता म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात 2 पेक्षा अधिक सत्ता केंद्रे असणे. 2. प्रादेशिकतावाद म्हणजे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्रे समान हितसंबंधाची जोपासना करण्याकरिता संघटित प्रयत्न करतात. 3. शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिकतावादातून आणि आर्थिक हितसंबंधाच्या जोपासनेतून ब्रिक्स सारख्या अनेक संघटना प्रस्थापित झाल्याने जग बहुध्रुवीय बनले. आणि 4. युरोपीय समुदाय ही एक महत्त्वपूर्ण प्रादेशिक संघटना अमेरिकेच्या वर्चस्ववादास विरोध करते. यानंतर 2. जागतिकीकरण आणि भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. यामधील सहसंबंध आपण बघणार आहोत. यामधील पहिला मुद्दा, जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्था जी जागतिक अर्थव्यवस्थेची संलग्न होण्याची प्रक्रिया आहे. 2. या प्रक्रियेत भांडवलाचा मुक्त संचार म्हणजेच भांडवली गुंतवणूक अभिप्रेत आहे. 3. जागतिकीकरणामुळे भांडवलाचा मुक्त संचार वाढून भांडवली गुंतवणुकीद्वारा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग मिळाला. 4. भांडवल हा मुक्त संचार द्विमार्गी असतो. 3. गरिबी आणि विकास. याचे सुद्धा 3 मुद्दे लिहायचे आहेत. गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या क्षमतेचा अभाव. 2. दारिद्र्य निर्मूलन हे विकासाचे मूलभूत तत्व आहे. 3. भारतात पंचवार्षिक योजनात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम यासारखे दारिद्र्य निर्मूलनाचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले, त्यामुळे राष्ट्रीय सकल आणि दरडोई उत्पन्नात वाढ झाली. यानंतर प्रश्न 5 आहे. पुढील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. कोणतेही 3 या ठिकाणी लिहायचे आहेत. आपल्याला 5 दिलेले आहे. या 5 पैकी 3 आपल्याला लिहायचे आहेत. 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. तर यामधील सुरुवातीला आपण बघणार आहोत, दहशतवाद ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे हे उत्तर आहे. 2. भारतातील कृषी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. यामध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडात जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली असून देशादेशातील मुक्त व्यापारात चालना मिळाली आहे. 2. भारतातील बासमती तांदळासारख्या कृषी क्षेत्रातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यातून शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढत आहे. 3. मात्र त्याबरोबरच परदेशातील कृषी उत्पादने, विशेषतः फळे आणि भाज्यांना भारतीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय कृषी व्यवसायावर होत आहे. 4. अशा प्रकारे जागतिकीकरणाचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम भारतातील कृषी क्षेत्रावर झाल्याचे दिसून येते. 3. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. यामध्ये 1. पर्यावरण संरक्षण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली पाहिजे. 2. उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहेत, त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील, म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे. आणि 3रा मुद्दा आहे, पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढीच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील. आणि 4. पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा ऱ्हास उद्भवेल. बघा, अशा प्रकारे प्रश्न 5 होता. यानंतर प्रश्न 6 आहे.
पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि या ठिकाणी 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत एका प्रश्नासाठी 5 गुण आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. शीतयुद्धानंतरच्या काळातील जागतिक घटना व घडामोडींचा आढावा घ्या. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स हे मिळतील. 2 महासत्तातील शीतयुद्ध संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच 1990च्या दशकापासून जागतिक राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. तसेच जागतिक स्तरावर अनेक घडामोडी झाल्या. त्यांचे एक संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे आहे. 1. 1990 साली सोव्हिएत युनियनचे विघटन घडून आले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील रशियाचे महत्त्व कमी झाले. 2. पूर्वाश्रमीच्या समाजवादी राजवटी असलेल्या युगोस्लाव्हिया आणि चेकोस्लोव्हाकियाचे विघटन घडून आले. 3. द्विध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे रूपांतर एकध्रुवीय व्यवस्थेत होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणावरील अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 3. शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जाऊन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान मिळाले. त्यातून बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय झाला. आणि 5. आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यात वाढ होऊन चीनची नवीन महासत्तेकडे वाटचाल सुरू झाली. तसेच जागतिक राजकारणात भारताचे महत्त्वही वाढत गेले. यानंतर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा. 1. हवामान बदल हा एक मुद्दा आहे, याला अधोरेखित करायचा आहे. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतील. दुसरा मुद्दा आहे प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. तिसरा मुद्दा आहे जंगलतोडीतून उद्भवणाऱ्या समस्या. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोडी झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे. आणि 5वा मुद्दा आहे जैवविविधतेचा ऱ्हास. हवामान बदल हे जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. यानंतर प्रश्न 7वा आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. या ठिकाणी एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत आणि सोबत आपल्याला मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. तर इथं आपण प्रश्नाचं उत्तर बघूया. इथं पहिलाच प्रश्न आपण घेणार आहोत. भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या पुढील कार्यक्रमांची चर्चा करा. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे लोकपाल आणि लोकायुक्त. त्यामध्ये 1. स्वीडन या देशामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणारी आणि त्यांचे निवारण करणारी यंत्रणा स्थापन करण्यात आली. 2. भारतातील वाढत्या प्रशासकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज जाणवत होती. 3. त्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त ही यंत्रणा निर्माण करण्याची मागणी जनतेकडून सातत्याने केली जात होती. 4. लोकमताच्या दबावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन करणारी यंत्रणा म्हणजेच लोकपाल व लोकायुक्त निर्माण करणारा कायदा भारतीय संसदेने सन 2013 मध्ये केला. या कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात सन 2014 पासून करण्यात आली. 4. भारताच्या पहिल्या लोकपालाची नेमणूक सन 2019 मध्ये करण्यात आली. दुसरा मुद्दा यातील ई प्रशासन. माहिती तंत्रज्ञानाद्वारे प्रशासनाची गुणवत्ता सुधारता येते. या जाणीवेतून जगातील अनेक देश प्रशासनाकडे अधिकाधिक वळले आहेत. 2. माहिती तंत्रज्ञानामुळे संगणकात माहिती साठवणे, हवी असेल ती माहिती त्वरित उपलब्ध करून देणे आणि माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना ती जलद गतीने पाठवणे शक्य झाले आहे. 3. यातून शासनाच्या कार्यपद्धतीला गती प्राप्त होते. शासकीय निर्णय त्वरित घेतले जातात. 4. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने ई प्रशासनाद्वारा जागतिक सुविधा पुरवण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत. आणि 5.
भारतातील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागांच्या संगणकीकरणापासून झाली. तिसरा मुद्दा आहे माहितीचा अधिकार. लोकशाही शासन प्रणाली जनतेप्रती शासनाचे उत्तरदायित्व हे एक महत्त्वाचे तत्व आहे. 2. सार्वजनिक धोरणे आणि त्यांची कार्यवाही यासंबंधीची माहिती प्राप्त करण्याचा नागरिकांचा अधिकार सुशासनात अभिप्रेत आहे. या तरतुदीमुळे राज्य कारभारात पारदर्शकता येते आणि शासकीय कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जाते. नागरिकांच्या राज्यकारभार प्रभावीरित्या सहभागी होता येते. 3. सन 2005 मध्ये भारतीय संसदेने माहितीचा अधिकार पारित केला. या कायद्यामुळे नागरिकांना शासकीय व्यवहारासंबंधी माहिती मागण्याचा आणि शासनाने त्याची पूर्तता करण्याचा अधिकार प्रस्थापित झाला. 4. नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. यामध्ये 1952 मध्ये हाती घेण्यात आलेल्या सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अपयशाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांच्या सहभागाचा अभाव हा होता. 2. भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी पारंपरिक लोकशाही व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी सहभागात्मक लोकशाहीची आवश्यकता आहे. 3. सहभागात्मक लोकशाही मागच्या विचारांची अशी धारणा आहे की नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून बघितले जावे. हा मूलतः बॉटम दृष्टिकोन आहे. 4. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधन संपत्तीविषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतची निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन करतो. 5वा मुद्दा आहे नागरिकांची सनद. भारताने सन 1999 मध्ये नागरिकांची सनद जाहीर केली. 2. यामागचा उद्देश शासन संस्था नागरिकांची सेवा करणारी यंत्रणा आहे याची स्पष्टता करणे हा आहे. म्हणजेच प्रशासनाने नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व प्रस्थापित करणे हा त्यामागील उद्देश होता. 3रा मुद्दा यामधील प्रत्येक सार्वजनिक संस्था ही नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यांची गुणवत्ता काय असेल त्याची माहिती जाहीर फलकाद्वारे देते. 4. दिलेले सेवेची गुणवत्ता ठरवलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना जबाबदार धरता येते. त्याविषयी तक्रार नोंदवण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाची आदर्श अशा प्रकारची उत्तरपत्रिका कशी लिहायची ते बघितलेलं आहे. मित्रांनो, येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.